डौलापौला की लोकेशन पे जा रहे हैं। की मी सिंगम मूवीच्या शूटिंगला चाललेलो आहे। बरोबर या मला चिकन गुन्हा झाल्यामुळं त्या गोविंदानं चिकन खाऊ आणि वरती चढून जाऊ। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। या व्हिडिओमध्ये आपण पणजी दर्शन पाहणार आहोत। आम्ही 4 दिवसांची गोवा ट्रिप प्लॅन केली होती। त्यामध्ये एक दिवस आम्ही पणजी फिरायचं ठरवलं होतं। पणजी ही गोव्याची राजधानी आहे आणि पणजीमध्ये आम्ही बॅसिलिका चर्च, इमॅक्युलेट चर्च आणि डौलापौला हे स्पॉट कव्हर केले आणि संध्याकाळी आम्ही शिप कॅसिनोवर एन्जॉय केला। जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही अजून काही पॉइंट्स पण कव्हर करू शकता। जेव्हा आम्ही बेसालिका चर्च पाहायला गेलो तेव्हा आम्हाला समजलं की इथे सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शन 2024 भरले आहे। गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शन हे 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 या कालावधीत ओल्ड गोव्यातील सेंट कॅथेड्रल येथे भरले आहे। हा दशवर्षीय कार्यक्रम सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन करतो, ज्यांचे अविनाशी शरीर बेसालिका ऑफ बॉम जीसस येथे चांदीच्या ताबूतमध्ये ठेवले आहे। हेलो गाइस, अभी हम डौलापौला की लोकेशन पे जा रहे हैं। डौलापौला एक बहुत ही प्यारा लोकेशन है जहाँ पे बहुत सारी शूटिंग्स होती है और आज हम हमारे व्लॉग की शूटिंग करने आए हैं। लेट्स सी। आणि अशा पद्धतीने आम्ही डौलापौलाला पोचलो आहे आणि चांगलं वाटतं इथं आल्यावर, नाही का प्रशांत? तुला कसं वाटतंय? मला असं वाटतं की मी सिंगम मूवीच्या शूटिंगला चाललेलो आहे। बरोबर, हिरो माझ्या मते तूच आहेस या पिक्चरचा। रिजवान, वर जायचं का? का बरं? मला चिकन गुन्हा झाल्यामुळं प्रशांत, तुला पण चिकन गुन्हे झालाय का? नाही, मला चिकन खायचंय, त्याच्यामुळे तुला जायचं नाही। जायचंय गुन्ह्या गोविंदानं चिकन खाऊ आणि वरती चढून जाऊ। ते पाहते।
कॅसिनोला. बरं. ठीक आहे. मी सुद्धा कॅसिनो. आता आम्ही असं काहीतरी चालू आहे जेवणाची. इथं बफेट डिनर सर्व केला जातो आणि किती मोठं शिप आहे बघा.